ब्युटी झालं, मामा अर्थ झालं, नायकी पण आहे, जे एकदम ऑनलाईन आलं, त्याचा प्रेझेन्स ऑनलाईन होता पहिलं. हे सगळे प्रोडक्ट्स ऑफलाईन मार्केटमध्ये कसे सर्व्हाइव्ह करतात, का त्यांचं ऑफलाईन मार्केटमध्ये आल्यावर काय होतंय? मी पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करतो की पोस्ट कोविड ऑनलाईन प्रोडक्ट्सच्या विक्रीचं प्रमाण वाढलं. कारण का बरीचशी कॉस्मेटिक्स दुकानं तेव्हा जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष बंद होती आणि त्यामुळे हे प्रोडक्ट्सचे ब्रँड फुफावले. आता कॉस्मेटिक्समध्ये प्रोडक्टच्या पोझिशनिंगला खूप महत्व आहे आणि मला असं जाणवतं की त्यातले बरेचसे प्रॉडक्ट्स अतिशय सुमार क्वालिटीचे आहेत, पण पोझिशन अतिशय जास्ती केल्यामुळे हायर लेवलला लोकांना एक असं वाटायला लागतं की फार एक्सेप्शनल क्वालिटी असेल आणि त्याची ग्रोथही खूप मोठी होते. कारण कॉस्मेटिक्सचं आज मार्केटमध्ये ऑफलाईन मार्केटने जवळजवळ 30% शेअर घेतलाय, 30 ते 40% मध्ये, डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट्स. पण ते सगळी प्रोडक्ट्स चांगली नाहीत, त्यातली बरीचशी प्रोडक्ट्स अगदी सामान्य क्वालिटीचे पण वेगळ्या हायर प्राइस पोस्ट केली आहेत. आणि तेव्हा हे सिद्ध कधी होतं की जेव्हा हे ऑनलाईन प्रोडक्ट्स ऑफलाईन येतात, हे तुमच्या प्रश्नाने तुम्ही म्हटला होता ते, तेव्हा बरेचसे त्याच्यातले प्रोडक्ट्स फेल मिझरेबली. म्हणजे जेव्हा युजर आहे तो त्याच्याशी कंपॅरिझन करतो, एक तर प्राइसची, एक तर क्वालिटीची. ऑनलाईन मध्ये काय होतं की कंपॅरिझन इमिजिएट होत नाही, पण ऑफलाईन मध्ये लोक लगेच दुसऱ्याशी कंपॅरिझन करून बघतात. टेस्टर्स असतात वेगवेगळ्या दुकानात, तिकडे तुम्ही प्रॉडक्टचं फील बघू शकता, लावून बघू शकता, किंवा कलर कॉस्मेटिक्स असले तर तुम्ही त्याचा शेड वापरून बघू शकता. तर ह्याच्यात ही प्रोडक्टचा परफॉर्मन्स बरेच वेळा फार कमी होतो, म्हणजे तिकडे एक्सपोज होऊन जातात. अगदी नाव घ्यायचं नाही, पण एखाद दोन प्रोडक्ट्स जे लिडिंग ब्रँड्स आहेत ते ऑफलाईन आल्यावर खूप मिझरेबली फेल झालेत आणि त्याचं ऑनलाईन मार्केटही कमी झालंय. त्यामुळे ऑनलाईन हे जेव्हा हे ब्रँड झाले त्यांनी एक नवीन मार्केटच, म्हणजे कोविड जर सोडलं तर त्यांनी नवीन मार्केट, कारण आज जे मोठे MNCs आहेत आणि ते मार्केटला, म्हणजे तुमच्या ऑफलाईन मार्केटला किती फरक पडला या ब्रँड्समुळे? किती टक्के फरक पडला असेल इन टर्म्स ऑफ सेल? नाही, टोटल व्हॉल्युम्सच्या कॉस्मेटिक्सच्या सेलच्या कमीत कमी 30% ऑनलाईनने घेतलं आणि तेवढंच ऑफलाईन मार्केट त्याच्यातलं वाढ होते. 5%, 7%, 6% एवढी वाढ होतीये मार्केटमध्ये. पण जर त्यांचं 30-35% शेअर गेला तर नक्कीच स्ट्रगल वाढला ऑफलाईनचा. पण काय असतं की त्याची पण लिमिटेशन आहे. ऑनलाईनच्या सेलमुळे जेव्हा ह्या ब्रँड्सनी एक लिमिट आल्यावर ऑफलाईन सेल करायला बघितला तेव्हा त्यांच्यातले 90% प्रोडक्ट जवळजवळ सर्व्हाइव्ह नाही झाले. पण त्यांच्यामुळे ऑफलाईन वाले प्रोडक्ट्सना ऑनलाईन मध्ये रिस्पॉन्स मिळायला सुरू झाला असेल. हो, नक्कीच तो फरक पडला.